दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशा आणि सिद्धांतचं लग्न होतंय. लग्नानंतर सिद्धांतसोबत आशाची पाठवणी होणार आहे. सिद्धांत आशाला घेऊन दुसरीकडे कुठे जाणार आहे आणि तेव्हाच बलराज आपल्या प्लॅनप्रमाणे तिथे पोहोचतो आणि आशाला आपल्या घरी घेऊन जायचं असं म्हणतो. आता पुढे. ओफो, समजतच नाहीये काही. कुणास ठाऊक काय झालंय ते. ना तुझ्या पप्पांचा काही पत्ता आहे ना सिद्धांतचा. काही गडबड तर झाली नसेल ना मम्मा? अगं काही झालेलं नाहीये. तुझ्या पप्पांचा फोन आला होता आणि ते सांगत होते की ते आशाला आपल्या बरोबर घेऊन येत आहेत. आता त्या महाराणीच्या स्वागताची काही ना काही तयारी तर करावीच लागेल ना. म्हणूनच मी ओवाळणीचं ताट तयार करून ठेवलंय. आता बघ ना, ती आपल्याच अडचणी दूर करायला येते ना. फक्त दिखाव्यासाठी ओवाळणी करू तिची आपण, म्हणजे कोणी हे नको म्हणायला की स्वागत नाही केलं. अगदी बरोबर. तसंही ती स्वतःला सून समजूनच तर इथे येते, पण आहे तर ती पाहुणीच. आणि पाहुणे घरी येतात ते फक्त जाण्यासाठीच. मामा, माणसाला परिस्थितीमुळे काय काय करावं लागतं. पण एक गोष्ट आहे, आपण तर विचारच नव्हता केला की या खेळामध्ये इतके अडथळे आणि इतक्या अडचणी येतील. तू अगदी बरोबर बोलतेयस रिधिमा. आपली सगळ्यात मोठी अडचण तर पल्लवी होती, पण विजयने असा प्लॅन बनवला की पल्लवीला बंगळूरला जावं लागलं आणि आपला प्लॅन पूर्णपणे यशस्वी झाला. हो तर शेवट गोड तर सगळंच गोड. आता बघूया या लग्नाच्या 7 फेऱ्यांचं बंधन ही महाराणी कसं काय तोडते ते. रिधिमा, विजयला फोन कर. त्याला विचार की तो आहे तरी कुठे, काय इतका वेळ लागतोय. हो मम्मा, मी फोन करते. हा बघा, आलाच विजय आशाला घेऊन. मम्मा, मी ओवाळणीचं तामण घेऊन येते. अरे 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 अरे, थांबा थांबा थांबा. सिद्धांत बाळा, सुनबाईला कुठे आत घेऊन येतोयस? कमीत कमी गृहप्रवेशाचं ओवाळून तरी घेऊ दे मला. रिधिमा, बाया ओवाळणीचं ताम्हण घेऊन ये. सुनबाईला ओवाळायचंय आपल्याला. घे मम्मा. सुखी राहा.
आम्हाला पसंत नसलं तरी सुद्धा सरते शेवटी तू या घराची सून झालीसच. अगं कितीतरी मुलींना या घरची सून व्हायचं होतं, पण कदाचित यालाच नशीब म्हणतात की तू या घराची सून बनून आलीस. रिदिमा बेटा, आपल्या वहिनीला तिची खोली दाखव बरं. जा. हो मम्मा. चल. व्यवस्थित घेऊन जा. हा हा. वा बेटा, तू आज आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल केलंस. खुश रहा. नाना, नाना, कसला विचार करत होतात? विचार करतोय की आपलं घर किती सुनं सुनं वाटतंय, किती भकास झालाय आज. हा कसला परिणाम आहे? नाना, मला काही समजलं नाही. बेटा, मुलगी लग्न करून गेल्यानंतर घर इतकं भकास का होऊन जातं? जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा संपूर्ण घर सजवलं जातं, लोकांचा तिथे राबता असतो, चैतन्य असतं घरात. पण तेच चैतन्य मुलीची पाठवणी झाल्यावरती तिच्यासोबत निघून जातं. एक विचित्र असा सुनेपणा भरून राहतो. असं का होतं आशिष? का होतं? नाना, बहुतेक घराच्या भिंतींना सुद्धा हे जाणवायला लागतं की आज इथून कोणीतरी परक होऊन गेले. बस. बहुधा तू योग्यच बोलतोयस आशिष. एकीकडे आईबाप आपल्या मुलीचं लग्न करून खुश होतात की त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, आणि दुसरीकडे त्यांचं मन रडत असतं, जसं माझं मन आत्ता रडतंय. आशिष, आशाशिवाय किती भकास झालंय रे हे घर. किती सुनेपणा आलाय या घरामध्ये आता. नाना, आता धीराने घ्यायला हवं तुम्ही. खरंच सांभाळा आता स्वतःला. आणि नाना, हीच तर जगाची रीत आहे. मुलगी ज्या घरातून निघून जाते, सुनं सुनं होऊन जातं ते घर. आणि पाठवणीनंतर ज्या घरात ती जाते ना नाना, तिथे बस आनंदच आनंद भरून राहतो. आणि हेच असतं, कुठे कुठे सुख तर कुठे दुःख. हो बेटा, बहुधा तू बरोबरच बोलतोयस. ही जगाची रीत आहे. कुठे सुख तर कुठे दुःख. बस आता तर फक्त हेच मागणं आहे की आपली लाडकी लेक आपल्या नव्या घरात खुश राहो, सुखानं राहो. रिदिमा, माय डार्लिंग, आय एम रिअली व्हेरी हॅपी. रिदिमा, 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 फायनली आशा या घरात लग्न करून आलीच. आता बघतोच की ती मला शिक्षक कशी मिळवून देते.
हा सगळा प्लॅन तुमचा होता, जो सिद्धांत या नावाने अंमलात आणला. आणि माझ्या सुखासाठी आणि तुम्हाला शिक्षेपासून वाचवण्यासाठी सिद्धांतने आशाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय. माय डार्लिंग, हा प्लॅन मी त्यासाठीच तर बनवला होता. ये बस बस, मी तुला समजावतो. हे बघ, सिद्धांतसाठी या लग्नाचं काही महत्व असो वा नसो, या मंगळसूत्राचं काही महत्व असो वा नसो, पण एका बाईसाठी लग्न आणि मंगळसूत्र खूप मोठी गोष्ट असते. ती जीव देईल, पण हे जे बंधन आहे ना, ते कधी नाही तोडणार, लक्षात ठेव. त्या बंधनात सिद्धांतने आशाला बांधून तर घेतलंय, पण तुमचं सत्य आशाच्या समोर येता कामा नये. अगं, आत्ता तर ती मला ओळखत सुद्धा नाहीये. मी तिच्या समोर जरी आलो ना, तरी मला ती ओळखणार नाही. सिद्धांतला मंडपात असं कळलं होतं की आशाला काही जुन्या गोष्टी आठवायला लागल्यात. आणि तो आशाचा भाऊ आशिष आहे ना, तोही म्हणत होता की कदाचित आशाची स्मृती लवकरच परत येईल. मग माझी सुद्धा हीच इच्छा आहे माय डार्लिंग, की तिची स्मृती परत यावी. मग ती मला शिक्षा मिळवून देण्याऐवजी मला वाचवण्याचा प्रयत्न करेल. तू बघतच राहा. पण त्याच्यासाठी आणखी काही चक्र फिरवणं बाकी आहे. अगं, सोड या सगळ्या गोष्टी. आज माझ्या मेवण्याची पहिली रात्र आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तो काही ना काही दुसरा मार्ग नक्कीच शोधून काढेल. अरे अरे, आपली पहिली रात्र नाहीये, त्या दोघांची. अगं, मग अडवलंय कोणी आपल्याला? आपण पहिली रात्र साजरी करू शकतो ना. हा, पती पत्नी आहोत. अरे रेखा ही भाग्याची, भाग्याच्या रेखात, भाग्याच्या रेखात दडले जगणे हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. अपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. अपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कसला विचार करतेस? काही नाही. मला माहिती आहे तुझ्या डोक्यात उलट सुलट काहीतरी चाललंय. लग्नाच्या वेळीही तू आनंदी दिसत नव्हतीस. नाही सिद्धांत, असं खरंच काही नाहीये. आशा, मी तुला सांगू तुझ्या या उदासपणाचं कारण काय?
लग्नाआधी देवळामध्ये तुला काहीतरी आठवायला लागलं होतं? हो, मला वाटत होतं की ते सजवलेलं मंदिर मी या आधीही पाहिलेलं आहे. सगळं काही खूप ओळखी ओळखीचं वाटायला लागलं होतं. पण फक्त एवढंच आठवलं, आणखी काही नाही. यु नो वॉट, तुझे विचार खरं तर 2 भागात विभागले जाऊ लागलेत. आणि मला माहिती आहे, जोवर तुला सर्व काही आठवत नाही ना, तोवर ना तू त्या विचारातून बाहेर पडू शकतेस, ना तू पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतेस. कदाचित तू बरोबर बोलतोयस. आशा, आज आपलं लग्न झालंय. आज आपण दोघं एका बंधनात बांधले गेलोय. आजची रात्र आपल्या आयुष्यातली सर्वात संस्मरणीय रात्र असली पाहिजे. आपल्या जीवनाच्या सर्वात मोठ्या आनंदाची रात्र. पण जर हा आनंद एकतर्फी असेल तर या आनंदाला काही अर्थच उरत नाही. आणि तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद दिसून येत नाही आशा. तुझे विचार आत्ताही भूतकाळाच्या जाळ्यामध्ये अडकून पडलेले आहेत. तू अजूनही गतकाळाच्या बंधनात बांधलेली आहेस. आणि माझी इच्छा आहे की तू या भूतकाळातून बाहेर येऊन तुझ्या आजमध्ये म्हणजे तुझ्या वर्तमानामध्ये पाऊल ठेवावंस. तरच तू आपल्या दोघांमध्ये हे सुख आणखी द्विगुणित करू शकशील. आणि आपण आपला प्रत्येक आनंद संस्मरणीय बनवू शकू. काय झालं? अशी आश्चर्याने काय बघत राहिलीस? तुझ्या डोक्यामध्ये काय चाललंय आणि तुझी मानसिक अवस्था काय आहे हे मी समजू शकतो. चल आता तू झोप इथे, मी दुसरीकडे कुठेतरी झोपेन. गुड नाईट. रेखा ही भाग्याची. गुड मॉर्निंग नाना. अरे आशिष बेटा, हां, आलो मी. हे घ्या, चहा प्या. काय झालं? असं काय बघता नाना? घ्या ना, चहा प्या. बेटा मी विचार करत होतो की तुलाही स्वतःच्या आयुष्याचा काहीतरी विचार करायला हवा. तू तुझी डॉक्टरची नोकरी दिल्लीवरून सोडून इथे आलेला आहेस. नाना, आपल्यासाठी जगायला सगळं आयुष्य पडलंय. म्हटलं आपल्या माणसांसाठी थोडंसं जगावं, म्हणून जगून घेतलं. मी तर म्हणतो की जर तू माझ्यासोबत नसतास तर मी हे सगळं एकट्याने कसं काय केलं असतं. नाना, इथे आल्यामुळे मला एक दिलासा मिळाला की मी बघा माझ्या नात्यांची कर्तव्य तरी पार पाडू शकलो. आणि हो, इथे आल्यानंतर मला माझ्या स्वतःच्या बाबतीत जी तक्रार होती तीही दूर झाली. तक्रार? हो नाना, मी जोवर इथे आलो नव्हतो तोवर माझा आगापिछा काय होता? काही नाही. अगदी एकाकी, एकट्याने आयुष्य जगत होतो. हो नाना, असं वाटत होतं जसं जीवनाचं काही उद्दिष्टच नाहीये. पण इथे आलो, तुम्हा सगळ्यांना भेटलो, तेव्हा समजायला लागलं की आयुष्य कशाला म्हणतात, जीवनाचा अर्थ काय असतो, कोण आपलं असतं आणि आपलेपणा कशाला म्हणतात. हो बेटा, जीवनात आपल्या माणसांचं असणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून तुम्ही तुमची सुखदुःख त्यांच्यासोबत वाटून घ्या. हो नाना, म्हणून तर मनातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो मी समजू शकतो बेटा. पण आता पुढे काय करायचा विचार आहे? अरे तुलाही नोकरी करायची आहे, स्वतःचं आयुष्य मार्गी लावायचं आहे.
नाना, खरं सांगायचं तर मी या बाबतीत अजूनपर्यंत काही विचार सुद्धा केलेला नाहीये. नाना, तुमच्यापासून दूर जायचा नुसतं विचार केला तरी मला भीती वाटायला लागते. मी दुःखी होऊन जातो. आणि हो नाना, आशाच्या लग्नाच्या बाबतीत मनाचं दुःख होतं, आता ते पण संपून गेलंय. माझ्या बहिणीच्या जीवनात आता पुन्हा एकदा नव्याने सुख आलंय. मला आणखीन काही नकोय नाना. आणि हो नाना, या सुखाला मला उपभोगून तरी घेऊ द्या. मग नंतर विचार करेन की माझ्या आयुष्याचं पुढे काय करायचं. ठीक आहे बेटा, आज आशाचा सासरी पहिला दिवस आहे. हो नाना. तिने तुम्हाला ओळखायला नको. बावड्या, रेखा ही भाग्याची. अगं मम्मी, पप्पा कुठे आहेत? त्यांची कुठली तरी महत्वाची मीटिंग होती, सकाळीच गेलेत ते. येतीलच लवकर. पण जावई बापू आणि रिधिमा कुठे आहेत? दिसत नाहीत कुठे? मम्मी, रिधिमा तर आशासोबत आहे, पण हे जिजू कुठे गेलेत? तयार होत असतील ते, येतीलच. कसला विचार करतोयस पाया? मम्मी, म्हणजे ते लग्नापूर्वी आशाला थोडं थोडं आठवायला लागलं होतं. काय? हो मम्मी, म्हणजे अगं आशाचं लग्न अजय बरोबर त्याच मंदिरात झालं होतं आणि म्हणूनच ते सगळं आशाला आठवायला लागलं होतं. याचा अर्थ आशाची स्मृती लवकरच परत येऊ शकते. हो मम्मी, आता तर याच गोष्टीची भीती आहे. आता आशा या घरामध्ये आली आहे तेव्हा असं नको व्हायला की ती जिजूना पाहिल आणि तिला सगळं आठवायला लागेल. ती जिजूना ओळखेल, आपला चांगला चालत असलेला खेळ बिघडून जाईल म्हणून. तू अगदी बरोबर बोलतोयस पाया. अरे वा मेव्हणे साहेब, काय म्हणायचं आता तुम्हाला. अहो, तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बोला तुम्ही, काय चाललंय? काही नाही चाललंय जिजू, बस तुमच्याच बाबतीत बोलत होतो आम्ही. माझ्या बाबतीत? पण का? खरं तर जावई बापू, सिद्धांतला अशी शंका वाटतेय की तुम्हाला पाहून आशाची स्मृती परत येईल की काय. ती तुम्हाला ओळखेल की काय. आणि बावड्या, कारण तर एकच दिसतंय, तुला इथून पाठवणं. हो, जेणेकरून मी आशाचं लग्न अटेंड नाही करू शकणार. आणि आय थिंक तुमच्याशिवाय अशी इच्छा कोणाचीच असणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जिजूंनी आशा समोर येता कामा नये. पण काय झालंय बाया? मम्मी, आशाची स्मृती हळूहळू परत यायला लागली. काय? जिजूंना पाहिल्यानंतर तिची खात्री पटली की ती याआधी जिजूंना कुठेतरी भेटली आहे. काय?